नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपकडून आज राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. आव्हाडांनी महाडमध्ये मनुस्मृती दहनाच्या वेळी बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा विरोधकांचा आरोप आहे. जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी गणेश थोरात आता आपल्यासोबत आहे. गणेश, सौरभ, नक्कीच कालपासून पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या बाहेर सुरक्षेमध्ये ठाणे पोलिसांनी वाढ केलेली आहे. काल महाड या ठिकाणी पाहायला गेलं तर मनुस्मृतीचं दहन करत असताना जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते जे आहे ते चुकून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जो तो फाडण्यात गेला होता. त्यानुसार त्यांनी माफी देखील मागितली. मात्र राज्यकर्ते जे आहेत ते सरकारमध्ये त्यांनी निशाणा साधलेला आहे. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध देखील आंदोलन पुकारले. आज देखील ठाण्यात 4 विविध ठिकाणी भाजपकडनं जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध आंदोलन पुकारलेलं आहे. त्यामुळे नक्कीच राज्यभरात देखील ह्याची हाक दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या बाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड या ठिकाणी मनुस्मृती दहन केली होती. मनुस्मृती जो आहे तो पाठ्यपुस्तकामध्ये याचा काही भाग जो आहे तो देणार होते. त्यामुळे त्यानुसार त्याला विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे महाडला गेले. चौदार तळाच्या या ठिकाणी गेले आणि याचाच त्यांनी विरोध करत असताना त्यांच्या हस्ते जी चूक झाली होती त्याचा माफी देखील त्यांनी मागितली होती. त्यानुसार मात्र या ठिकाणी पोलीस असेल, महाड पोलीस असेल या पुणे पोलीस या ठिकाणी देखील आता गुन्हा नोंद झालेला आहे. त्यामुळे पोलीस पुढचं काय प्रक्रिया करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं की काल रात्रीपासून जागता पहारा पोलिसांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही क्षणी कोणत्या ठिकाणी कोण येईल हे सांगता येत नाही. मात्र सध्या तरी पोलिसांचा इथं बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. सौरभ, बरोबर. धन्यवाद या माहितीबद्दल.